पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। भामे, माझे पग वा गोपाळराव, हो गोपाळराव, तू अजून इथेच काय करतेस? डब्बा? हो बळवंतराव, सर्व काही सज्ज? सज्ज. आपली तयारी तर विजयश्री खेचून आणायची आहे. माझे अक्षरशः आता हात शिवतायत, अंग थरथरतय. मला काय सांगू आतून काय होतंय ते. हो, काय होतंय तुम्हाला? बरं वाटत नाहीये का? तुम्ही आधी विश्रांती घ्या, बघू. चला घ्या विश्रांती. आज तर स्वतःला सिद्ध करायचा दिवस आहे. काय गोपाळराव? अर्थात. अहो वहिनी, आज आपल्या छापखान्याचा व्यवहार होणार आहे. आपल्या वृत्तपत्राच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा आहे हा. काय सांगताय काय भाऊजी? तुम्हाला ना एक गोष्ट सोपी करून सांगता येत नाही. विनाकारण घाबरले ना मी. घाबरायचे काय त्यात? आपल्या वरच्याच मजल्यावर सोय करून ठेवलेली आहे. छापखाना इथेच सुरू करायचा म्हणतो. काय काय इथे? खरंच इथे? होय तर मग काय. माझी पिशवी आण पाहू. चला. अहो, तुम्ही खरंच का छापखाना सुरू करणार आहात इथे? हरकत काय? मुबलक जागा आहे, कामासाठी संयुक्तिक आहे. देशकार्याची सुरुवात घरापासून झाली म्हणायचे. अगदी बरोबर. तुमच्या डोक्यात सुद्धा ना काय चालू असतं कळत नाही. आणि काय हो, सरळ सरळ असं ठरवून टाकलं, एकदा कानावर तरी घालायचं म्हणते मी. वर छापखाना सुरू करेन अथवा न करेन ते बघू यथावकाश. तुर्तास व्यवहार तरी पूर्ण करू का नको? घ्या. चला निघतो आता. थांबा. आणि काय? थांबा. अगं भामे, आता उशीर होतोय मला. अगं तिथे नामदोषी थांबले असतील. व्यवहाराचे काम करायचंय पूर्ण. हो, कळलं. मग बर, घ्या. गोपाळरावांना पण दे, ते सुद्धा बाहेर पडतायत. अहो, दे तर खरे. अहो त्यांना आवडत नाही ना. अगदी बरोबर वहिनी. एक काम करा, माझ्या वाटचं दही सुद्धा त्यांनाच द्या. मुळात प्रत्येक वेळेला बाहेर जाताना दही हवंच कशाला? बुवा, दही प्राशनावरचे तुमचे विवेचनामा सर्वांना ठाऊक आहे. आम्ही पुन्हा ते मनोभावे ऐकलं देखील असते, परंतु आजचे इप्सित कार्य पूर्ण करणे महत्वाचे नव्हे का? तेच सांगतोय मी. हे खाण्यात वेळ घालवू नका, चला. हा, मग मी देखील तेच म्हणतोय. वेळ घालवण्याचा मुद्दाच नव्हे. असं कसं? तुम्ही जाणून बुजून त्यांना सांगितलं मला दही द्यायला. आणून बुजून हो, काय हे? तुम्हीच म्हणालात ना उशीर होतोय. मग खरे. आता आपण वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आपापल्या कार्यास निघूया. बळवंतराव, आजच्या कार्यासाठी मनोभावे शुभेच्छा. मी शाळेतली कामे मार्गी लावून येतो. चला. हे सगळे काल बोलायला काय झाले होते? वर्गणीची किंमत ऐकून तोंड कसं केलेत काल? सांगा. बळवंतराव, जाऊ द्या ना, सोडा तो विषय, नकोच. आता तुम्हाला सांगावेच लागेल. मी आपल्या एवढ्या पोटतिडकीनं बोलतोय, मी तुम्ही री ओढायलाच तयार नाही. पण खरेच बळवंतराव, केवळ 1 रुपया वर्गणी ऐकून कोणाच बरे उत्साह वाटेल? तुम्हाच काही सांगायला जावे तर तुम्ही असे चवताळून अंगावर धावून येता की पर्यायच उरत नाही मूग घेऊन गप्पा राहण्याशिवाय. अहो, पण आता हे तुम्हाला आम्ही समजावावे का? आपले वृत्तपत्र हा व्यवसाय नव्हे. त्याचा उद्देश निराळा आहे, त्याचे ध्येय क्रांती घडवणे हे आहे. झालं तर मग. पण मी तुम्हाला सांगतोय की बळवंतराव, आपण आत्ता तातडीनं ते छपाईचं यंत्र आणि इतर सामुग्री आपल्या ताब्यात घेऊ. हाच निर्णय योग्य आहे. त्यामुळे होईल काय की आपल्याला आपले कार्य तातडीनं सुरू करता येईल. ते तर झालं. काम तातडीनं सुरू करायलाच हवे. आणि एकदा काही सगळी यंत्र सामग्री आपल्या हाती आली की आपल्याला ठरवता येईल त्याचा उपयोग कसा करायचा. जसा एक दिवस हा देश ब्रिटिशांच्या तावडीतून आपल्या हाती येईल आणि आपण त्याचे कल्याण करू. तुमची वाणी खरी होणार बळवंतराव, निशंकपणे. चला. अहो गोपाळराव, अहो केवढी ती पुस्तकं, हाक तरी मारायची ना, आलो असतो मदतीला. या सावकाश. अहो आता मला काय कल्पना तुम्ही आधीच आलात म्हणून.
नाही, मी कधीचाच येऊन थांबलोय. कुठलं महत्वाचं पुस्तक आहे? हो, आता नवीन वृत्तपत्र सुरू करायचं म्हटल्यावर भरपूर अभ्यास करून लेख लिहावे लागणार. काही जुनी टिपणं पण आहेत, सगळीच आता कामी येतील. वा, नाही उत्तम. मी सहजच आलो होतो, म्हणजे असं माझं काही विशेष काम नव्हतं. काय हो आपटे, आज लवकर कसं काय आलात? नाही म्हटलं ना, अगदी सहजच आलो होतो. म्हणजे काही विशेष काम नव्हतं आणि कोणाला काही सांगायचंय असंही नव्हतं बरं का, सहजच. नाही, काय हरकत नाही. पण तुम्हाला काही सांगायचं असेल तर. नाही नाही नाही, मी सांगितलं ना, असं मला काही कोणाला सांगायचं नव्हतं, अगदी सहजच आलो होतो. कुठलं पुस्तक आहे बघू? आपटे या, थेट मुद्द्यावर या. आता काय झालंय? कुठे काय झालंय? कसला मुद्दा? काही नाही. आपटे, तुम्हाला आज नाही ओळखत मी. हे बघा, माझ्यापासून काही लपवून ठेवू नका. सांगा. सांगू? स्पष्टपणे. कटू वाटेल पण ऐकाच. काल बळवंतरावांनी जो निर्णय घेतला त्याला वरवर जरी मी हो म्हणलो असलो तरी तो काय मला तितकासा पटलेला नाही. 1 रुपया वार्षिक वर्गणीचा. अहो अर्थात, म्हणजे वृत्तपत्र सुरू करण्यामागे आपलं काय प्रयोजन आहे हे काय आम्हाला माहित नाही, पण व्यवहार म्हणून काहीतरी गोष्ट असते ना, तो कसा विसरता येईल? कर्जाचं ओझं कसं विसरता येईल? आणि गोपाळराव, तुम्ही बळवंतरावांना काहीच सांगत नाही, त्यांची जरी ओढता. मला तर काही सूचना असंच झालंय. इच्छा असेल तर मार्ग निघतात हो आपटे. आणि काय झालं काही न सुचायला? एवढी काळजी नका हो करू, आणि कर्ज फेडण्याची तर चिंताच करू नका. त्याविषयीचा नामी उपाय आहे माझ्याकडे. काय उपाय आहे? अहो मग सांगा ना, म्हणजे आपण सगळेच निश्चिंत होऊ. अहो हो 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 आपटे, किती अधीर व्हाल. कसं आहे, सर्वप्रथम आपल्या छापखान्याची जागा मिळू दे, मग यंत्र येऊ देत, छापखान्याचे खिळे येऊ देत, शाई येऊ देत. ही सगळी यंत्रसामुग्री झाली की मग मी तुम्हाला नामी उपाय सांगेन. बुवा, आता तर मलाही उत्सुकता लागली बरं का. नक्की चाललंय का इथे? असं म्हणताय गोपाळराव? मग तुम्ही देखील काही वेळ प्रतीक्षा कराच. कसं आहे, अधिकृतपणे आपला छापखाना जोवर सुरू होत नाही तोवर मी तुम्हाला काही सांगणार नाही. या, चला चला चला. साठीबुवा, मनापासून आभार. फार मोठी मदत झाली. बळवंतराव, तुमच्या नवीन उपक्रमाबद्दल तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. येतो. चला. दीनानाथ, बळवंतराव चला. तुम्ही वा पुढे, मी आलोच. हा दीनानाथ आहे का? दीनानाथ, तूच ना? होय, मीच. ओळखलेस? तुम्ही जानकी काकूंकडे आलो होतात ना? बुद्धी चाणाक्ष दिसते तुझी. काकूंनी तुझी व्यथा सांगितली. पैसे दिलेस त्यांच्या खानावळीचे? द्यायचे आहेत की नाही?
शिक्षणाची काय ग? दगडांशी बोलतोय का मी? बोलता येते का? नाही. का? तुझ्यासारख्या मुलाला शिक्षणाचे महत्व समजू नये? शिक्षण नसेल तर जगण्याचा उद्देश तो काय? आणि बुद्धी ही चाणाक्ष असून उपयोग तरी काय? तुझ्यासमोर प्रश्न आहे तो जगण्याचाच, आणि माझ्यासमोर तुझ्यासारख्या कित्येकांच्या भवितव्याचा. काय म्हणतोय मी? होय गुरुजी. आमच्या सोबत काम करशील? हातभार लावशील का आमच्या कामात? काम? मला? हो हो, मी पडेल ते काम करेन. सध्या पडेल तेच काम करावे लागणार. आणि शिकलास तर भविष्यात नोकरीही देऊ करेन मी तुला. नोकरी? आणि मला? होय तर. आणि दिलेला शब्द मी पाळतोच हो. मात्र एक अट आहे. अट? तुला आजपासून नव्हे, आत्तापासून आमच्या शाळेत नाव नोंदवावे लागेल आणि राष्ट्रीय शिक्षण घ्यावे लागेल. शिक्षण? आणि मी? नाही नाही, मला नाही जमायचं. जातो मी. नको. जमायचं नाही म्हणजे काय? जमायचं नाही म्हणजे काय? फेकून देईन त्या नदीत. जमायचे नाही म्हणतोय. शिक्षण घेतलं नाहीस तर जगण्यास अर्थ काय? आज तू शिकलास तर उद्या तुझ्यापासून प्रेरित होऊन इतर 4 मुले शिकतील. आजच्या काळात जगायचे असेल तर शिक्षणा वाचून गत्यंतर नाही. आणि ही जी तुझी हतबलता आहे ती दूर करण्याचा बाळा एकमेव मार्ग आहे राष्ट्रीय शिक्षण. येते का ध्यानात? दादा, असा विचार केलाच नव्हता हो मी. आता मी तुम्ही सांगाल तेच आणि तसंच करणार. मला माहिती आहे, म्हणूनच समजावले तुला. चल आमच्या सोबत. काम आपली प्रतीक्षा करत असेलच. चल. ये. म्हणालो होतो ना, काम आपली प्रतीक्षा करत असेलच. हो बळवंतराव, होतात कुठे तुम्ही? दिवे लागणीची वेळ टळून गेली तरी कुठेच पत्ता नाही तुमचा. चालत आलो, लागला जरा वेळ. आणि मला वाटले मला तुम्ही सामान वर पोहोचवले असेल, तुम्ही खाली उतरवलेलं देखील नाही. कोण? मी? आणि कोणाच्या मदतीनं? या आजोबांच्या? काय बळवंतराव, मला जमत होतं तेवढी एक पेटी मी खाली इथे उतरवून ठेवली. ही हो, या 2 पेट्या आणखीन 2 माणसांचं बळ असल्याशिवाय कणभरही घालायच्या नाहीत. काय बळवंतराव, मला वाटलं चौकातून 2 हमाल तुम्ही घेऊन याल. तुम्ही कोणाला आणलं? या पोराला? नामजोशी, तुम्हाला आलाय आळस म्हणून या असल्या नसत्या थापा मारताय. हे असे करायचे काम? अहो हे बळवंत, अहो सावकाश बळवंतराव. अरे बाबा, हात लावला बघत काय उभा राहिला. काही धरू नकोस. हे घ्या. घेतोय का अंगावर? काय नाही बळवंतराव, सावकाश. हे असे न्यायचे वरती. अहो बळवंतराव, या इतर पेट्या आणा बरं, दोघे मिळून आणा. अहो चला. अरे थांब बाबा, सावकाश. थांब थांब थांब. नीट 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 जरा. थांब थांब थांब. हळू हळू. सावकाश. परमेश्वरा, बरड मोडलं बाबा. इतक्या शस्त्रे टाकलीत, काय आदर्श राहणार आपला या लहान मुलांसमोर? आणि काय रे दीनानाथ, तुझे वय काय? तुला ही इतकीशी पेटी उचलवत नाही एकट्याला? अहो दादा, किती जड आहे ही पेटी. ही? आणि मग यांना काय म्हणशील? बळवंतराव, आहे तुमच्या 10 हत्तींचं बळ आहे मान्य, त्यात नाही. नाही. अहो, कुणाच्या अंगात 10 हत्तींचं बळ संचारलंय म्हणताय? अजून कोण असणार हे बळवंतराव? बळवंतराव, हा मुलगा. हो बरोबर आहे. दीनानाथ आपल्याला जानकी काकूंच्या खानावळीत दिसला होता. अहो पण मग हा इथे? अहो, असं काय करता? आपल्याकडे आपला चमू आहे, तो वृत्तपत्र छापण्यासाठी कामी येईलच.
वृत्तपत्रांचे वितरण हा देखील महत्वाचा मुद्दा असणार आहे. त्यांचेही योगदान महत्वाचे असेलच. बघा आपटे, हाच माझा मुद्दा होता जो तुम्हाला कळला नाही. अहो मलाच काय, गोपाळरावांना सुद्धा समजला नसेल काय हो. कुठला हो मुद्दा? सांगतो. कसं आहे, आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं. एकदा का सभासद वाढले की वर्गणी वाढली म्हणूनच समजा. आणि कर्ज फेडायचं म्हणाल तर एका व्यक्तीने 10 रुपये दिले काय किंवा 10 व्यक्तींनी 1 रुपया दिला काय, पैसे तेवढेच गोळा होणार. अगदी बरोबर शास्त्री बुवा. जितक्या जास्त लोकांचे योगदान तितके ते आपल्यासाठी चांगले. मला असे वाटते बरं का शास्त्री बुवा, शाळा सुरू करताना आपण जे प्रयत्न केले तसेच प्रयत्न आत्ता देखील करायला हवे. थोडक्यात काय, पत्रके छापायला हवीत आणि ती सर्वदूर पोहोचवायला हवीत. तरच आपल्या वृत्तपत्राचा गाजावाजा होईल. काय नामी कल्पना आहे बुवा. चला आपण ताबडतोब कामाला लागूयात. उत्तम. पत्रकाचा मजकूर मी ताबडतोब तयार करायला घेतो. चला तोपर्यंत आपण छपाई यंत्राचे भाग काढून घेऊ. परमेश्वरा, यंत्र उभे राहिले हो. हसायला काय झाले? ते चेहऱ्याला लागलंय का हाताचं? होय ना. इथे लागलंय? इथे इथे कुठे? इथे लागले? इथे इथे लागले का? काय बळवंतराव, काय अल्लडपणा चालला. अहो, अल्लडपणा म्हणजे आता इतके दिवस जे स्वप्न आपण पाहतोय ते सत्यात उतरत आहे. आपल्या पत्रकाचा मजकूर देखील मी लिहून काढलाय. आता फक्त कंपोज तयार केले की छापूया. वा वा वा. झाले. बळवंतराव, काय झालं का? कंपोज तयार. बळवंतराव, आपल्या स्वतःच्या छापखान्यातलं पहिलं पत्रक आहे. उत्कंठा अशी शिगेला पोचली. अहो मग वाट कसली बघताय, घ्या मुद्रण करायला. चला. मंडळी, करूया सुरू. गणपती बाप्पा मोरया. बळवंतराव, काय हो, काय झाले? हे चाक फिरणं अपेक्षित आहे. त्याशिवाय यंत्र सुरू व्हायचे नाही. सगळं निगुतीनं केलं होतं, होत का नाही कोणास ठाऊक. का हो बळवंतराव, अहो एवढं 10 हत्तींचं बळ अंगात वागवणारे तुम्ही, झालं काय? लावा की जोर, लावा लावा.
ते माहिती पुस्तक द्या. त्यात सगळं नीट वाचून मगच यंत्र उभं केलं होतं. माझ्या मते सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर आहेत. पुन्हा वाचावं लागणार. बळवंतराव, ठेवा ते माहिती पुस्तक. अहो पण ह्याला ठेवा म्हणतो ना. आता ऐका, तो कासरा पुढे घ्या आणि ते चाक आहे ना ते पुढच्या दिशेने फिरवा. मी हा दट्टा इकडनं वर करतो. करायचं सुरू. बर. 1 2 3. जाऊ द्या. फिरलं का? फिरले की